आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क सेट आणि सेकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्यानंतर बिटमार्क सेटला ओपन करायचं आहे। केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं, कलर फिलवरती नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला इथं जो फोटो इथे ॲड करायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचा आहे। तुमचा फोटो इथे ॲड होऊन जाणार। ते झाल्याच्यानंतर 6.14 सेकंदावर केल्याच्यानंतर परत तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहे त्या फोटोवरती तुम्हाला म्हणजे जे फोटो तुम्हाला ॲड करायचे आहे त्या फोटोवरती क्लिक करून प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इथून 3 डॉटवर जाऊन इथून फिल कंपोजिशन लेअरवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं इथे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला आता जेवढे काही इथं बीट दिसणार तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे। काय अशा प्रकारे ते चला तर मी सर्व फोटो कट करून घेतो। फोटो कट म्हणजे ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे इमोजी आता ॲड करायची आहे। ॲड करण्यासाठी तुम्हाला 6.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती यायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNGवरती तर काय अशा प्रकारची PNG दिली आहे तर PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्यात लास्टला यायचं आहे 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक तिथून कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर पहिल्याच फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक कॉपी करायचं आहे। बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे 6.17 सेकंदापासून तर 7.28 सेकंदापर्यंत। तर चला तर मी असा हे जेवढे काही फोटो आहे तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घेतो। तुम्हाला पण काय अशा प्रकारे फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता 3 नंबरच्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हायपिक इथून कॉपी करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर बॅक येऊन इथं बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 8.10 सेकंदावरती आल्यावर हा पहिल्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यात लास्टच्या फोटोला हायपिक पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला आता 4 नंबर म्हणजे 3 नंबर 4 नंबरचा फोटो दिसणार त्याला इथून कॉपी करून घ्यायचा इफेक्ट। केल्याच्यानंतर इथून बॅक येऊन तुम्हाला बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट लावायचा आहे 9.15 सेकंदावरती आल्याच्यानंतर। तर बघू शकता लावल्याच्यानंतर परत तुम्हाला 12.28 सेकंदावरती हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक येऊन सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला जो 5व्या नंबरचा फोटो आहे त्या 5व्या नंबरच्या फोटोला हा इफेक्ट कॉपी करायचा आहे। बॅक यायच्या बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 10.4 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर बॅक येऊन सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला आता जो 6वा फोटो आहे त्या 6व्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून हा इफेक्ट तिथून कॉपी करायचा आहे। बॅक यायच्या बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता हा जो काही इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला 11.6 सेकंदावरती आल्याच्यानंतर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। आता जो लास्टचा इफेक्ट आहे त्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर आता तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तर हा इफेक्ट लावायचा आहे 11.29 सेकंदावरती आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। मी तुम्हाला 2 लेअर दिले ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर इथून कॉपी लेअर करायचं आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला इथं आयकॉन दिसणार त्यावर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आल्याच्यानंतर खाली तुम्हाला आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला 6.14 सेकंदावरती आल्याच्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी
तुम्हाला वरती शेअरचा आयकॉन दिसणार आहे, यावरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाणार. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओ.